नमस्कार पब्लिक. आता आपलं सगळं काम झालेलं आहे, आंघोळ मिंगोळ करून झालेलं आहे. आपण आता सध्याला गाडा बिडा आता बाहेर काढ लागतो मित्रांनो. आता गाडा बाहेर काढणार आहे. आता बाहेर काढायला लागलो. आता लय बोळ आहे, त्यातनं मला काढायला लागतं बाहेर. ओढून ओढून लय आपदा होती, पण काय करता आता, गाडा लावायला बी जागा नाही. तर बाहेर लावलं तर टायर कुठं जाळ, कुठं हवा काढ, खिळे घुसव. त्यामुळे मला गाडा आतमध्ये लावला होता. बघा पुन्हा बघा, आता हे बघितलं का, असं काढायला लागतोय बाहेर. काय करता आता, लय भिवून राहायला लागतं इकडं. आता काय सांगायचं तुम्हाला, लय अडचणी असतात सगळ्यांना. आता अडचणी माहिती आहे तुम्हाला. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलो होतं माझ्या घरातलं दाखवतो, मी नारळ बी घरामध्ये ठेवतो, सगळं तुम्हाला सगळं दाखवणार आहे आज. घरातलं सगळं हे आपलं काय लय छोटंच घर आहे, तुम्हाला आता आतलं दाखवणार आहे. आता हे 2च रूम आहेत, आपलं हे किचन आहे आणि आपलं नारळ, आपले नारळ आहेत. आणि आपलं कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जागा नाही, आपलं साधं सिंपल घर आहे, गरीबाचं आताच बांधलेलं आहे. कसं झालेलं आहे, आपण झोपडपट्टीमध्येच राहतोय मी, आणि अशी परिस्थिती मोठी म्हणजे आपला धंदा नारळावरचं, आपलं तर घर त्याच्यावर चालते सगळं, म्हणजे सगळं मला एकट्यालाच बघायला लागतं, मी एकटाच आहे. आणि आपली आई तर काय, आई आता वयस्कर झालेली आहे, त्यामुळे काही इशू नाही, आपलं स्वतःचं एकट्यावरच आहे सगळं. आणि काही नारळाचा धंदा, आपण घरीच उतरवतो गाडी. घरामध्ये 2च रूम आहेत, इकडे एक आणि इकडे एक. इकडे बारीक रूम आहे, तिकडे सगळे समय आम्ही सगळे झोपतो. आणि इकडे दाखवतो, इकडे